नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 5 जून 2025 म्हणजेच शेवटचा TAIT चा पेपर आणि आता विद्यार्थ्यांना आस लागते ती निकालाची. निकाल कधी लागेल, निकाल कट ऑफ किती लागेल, मार्क सेफ झोन मध्ये किती असतील याबद्दल सविस्तर चर्चा आपण आजच्या या ज्या की महत्वपूर्ण TAIT एक्झाम झाल्यानंतर किंवा होत असताना तुम्हाला जो प्रश्न पडलाय त्या प्रश्नावर आपण प्रत्यक्ष एकदम व्यवस्थितरित्या माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. येणारे प्रत्येक व्हिडिओ हे ऑथेंटिक असणार आहेत, अपडेट देणारे असणार आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो तुमचा संभ्रम दूर करणारे असणार आहेत सर्वात महत्वाचे. त्यामुळे आपल्या ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, आपण काल आणि परवापासून सारखंच मेसेज येतात की सर शिक्षक भरतीचा रिझल्ट कधी लागेल. जवळपास म्हणजे सर्वच विद्यार्थ्यांची आज परीक्षा पूर्ण होणार आहे. म्हणजे एकही विद्यार्थी शिक्षक भरती पासून जे की वंचित राहिलेलं नाही असं समजून शिक्षक भरती पूर्ण झालेली असेल. TAIT टप्पा 3 पूर्ण झालेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, निकाल कधी लागेल हा जो काही तुमचा प्रश्न आहे त्यावर सुद्धा आपण बोलणार आहोत. आता विद्यार्थी कोणते विद्यार्थी परीक्षेला बसले होते याबद्दल आपण सविस्तर चर्चा करू. आता विद्यार्थी मित्रांनो, एक तर डीएड झालेला आहे, डीएड प्लस फर्स्ट पेपर पास असणारे, डीएड प्लस सेकंड पेपर पास असणारे, त्यानंतर डीएड प्लस फ्रॉड विद्यार्थी म्हणजे डीएड फक्त डीएड झालेले विद्यार्थी ज्यांना कसली संधी मिळणार नाही, आणि त्यानंतर बीएड अपियर विद्यार्थी, बीएड अपियर विद्यार्थी, त्यानंतर फक्त प्लेन बीएड असणारे विद्यार्थी, फक्त प्लेन म्हणजे त्याला टीईटी किंवा सीटीटी जोड नाही, त्यानंतर बीएड सेकंड पेपर पास असणारे विद्यार्थी आणि ग्रॅज्युएशन लेवलचे विद्यार्थी सगळे. आता ही पदवी असणारे विद्यार्थी, इथं पदवी असणारे विद्यार्थी असणार आहेत, इथं सुद्धा पदवी असून बीएड अपियर असणारे विद्यार्थी असणार आहेत, सेम पदव्युत्तर असणारे विद्यार्थी असतील, इथे पीजी सुद्धा ते केलेले असतील, इथे पदवी प्लस बीएड असणारे विद्यार्थी, सेकंड पेपर पास असणारे विद्यार्थी असणार आहेत. याच्यातले फक्त डीएड झालेला आहे आणि कुठलीही टीईटी किंवा सीटीटी परीक्षा पास नाही आणि परीक्षा अनुभव म्हणून दिलेले आहे, त्यांचं सिलेक्शन कदापि होणार नाही कितीही मार्क आले तरी. हे डोक्यात आपण फिट ठेवायचं आहे. आणि आपल्या या 2,25,000 मध्ये साधारण 5 ते 7 हजार विद्यार्थी फक्त अनुभव या गोष्टीसाठी परीक्षा दिलेली असतात. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे बीएड करत असताना अपियर आहेत सध्या, पण फर्स्ट इयरचे विषय बॅक आहेत आणि अपियर म्हणून त्यांनी सेकंड इयरला ऍडमिशन घेतलेलं आहे, त्याही लोकांना संधी मिळणार नाही. आता बाकीच्या सर्व लोकांना जी की डीएड फर्स्ट पेपर, डीएड सेकंड पेपर, बीएड अपियर किंवा बीएड सेकंड पेपर किंवा बीएड पदव्युत्तर पदवी अशा सुद्धा विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. आता मित्रांनो, यापुढेची प्रोसेस काय असते. सर्वात प्रथम तुमच्या जागा डिक्लेअर होतात. जवळपास चर्चा चालू आहे 10,000 तरी जागा येतील. किती जागा येतील? 10,000. झडपीच्या आराखड्यामध्ये आता जर विचार केला 77,000 पदभरतीमध्ये 10,000 पदसंख्या येईल अशी संभाव्यता त्यांनी वर्तवलेली आहे. न्यूजपेपरला बातमी सुद्धा आहे, तुम्ही ती पाहिली सुद्धा असेल. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना या 10,000 पदसंख्येमध्ये लागायचं त्यांचा सेफ झोन काय असेल किंवा सेफ मार्क काय असतील याबद्दल आता आपण सविस्तर चर्चा करू. कट ऑफ काय असेल हे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे, तो संभ्रम आपण दूर करणार आहोत. मित्रांनो लक्षात घ्या, पेपर जर बघितला अवघड सोपा युट्यूबली सांगून आपल्याला बोर केलेला आहे जवळपास. म्हणजे पेपरचा दर्जा त्यांनी समान पातळीवरच ठेवलेला आहे असं म्हणता येईल. 3-4 तारखेचा अवघड, पहिल्या 1-2 दिवसाचा थोडासा सोपा होता, त्याच्यानंतर 5 तारखेचा भयानकच अवघड होता असं नाही. त्यांनी विषयाचा दर्जा वेगवेगळा ठेवलेला आहे. कधी बुद्धिमत्ता हार ठेवले, कधी मराठी हार ठेवले, कधी इंग्रजी हार ठेवले, कधी मानसशास्त्र हार ठेवले, कोणत्या शिफ्टला तुम्हाला उतारे विचारलेत, कोणत्या शिफ्टला तुम्हाला उतारे नाहीत, अशा पद्धतीने त्यांनी त्याचं मेंटेन राखलेलं आहे. जी काही टीम आहे, ज्या टीमने पेपर काढलेला आहे त्या पेपर काढणाऱ्या टीम तज्ञ असते मित्रांनो. मार्क ज्या की विद्यार्थ्यांना समान पातळीवर पडावा, कुणावरही अन्याय होऊ नये हे गृहीत धरले जात असतं. आता विद्यार्थी मित्रांनो, पेपर झालेला आहे. पेपरमध्ये काही विद्यार्थी
पेपर पासून मुकलेले आहेत, काही विद्यार्थी लेट पोहोचले म्हणून मुकलेले आहे, काही नावामध्ये बदल. तर सुरुवातीला त्यांनी GR मध्ये सांगितलं होतं की बाबा तुमच्या नावामध्ये अशा अशा पद्धतीनेच बदल असेल तर तुम्हाला परीक्षेला बसता येईल, एकदम ठळक अक्षरामध्ये GR मध्ये सांगण्यात आलेलं होतं. आता मुद्द्यावर बोलू. आपल्या 10,000 जागा आल्या. आता या 10,000 जागाचं सर्वात महत्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, पहिलं म्हणजे तुमचं कोणत्या माध्यमाच्या जागा आहेत हे पाहिलं जातं. लक्षात घ्या, काय पाहिलं जातं? माध्यम. आता जनरली आपले 3 माध्यम आहेत. कोणते? एक म्हणजे मराठी, त्यानंतर उर्दू, त्यानंतर इंग्रजी. पण सर्वच विद्यार्थ्यांना मराठीचा अभ्यास करावा लागला, इंग्रजीचा अभ्यास करावा लागला, त्यानंतर उर्दूच्या विद्यार्थ्यांना उर्दूचा अभ्यास करावा लागला. या 3 लँग्वेज पलीकडे सुद्धा लँग्वेज आहेत, जसे की हिंदी आहे, कन्नड आहे, बंगाली आहे, संस्कृत आहे, इंग्रजी आहे. त्यानंतर इतर ज्या काही लँग्वेजच्या माध्यमातून ज्या जागा येणार आहेत, मीडियमच्या माध्यमातून ज्या जागा येणार आहेत, त्यानुसार आपलं मेरिट ठरत असतं. आता उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल उर्दू माध्यमचं 61 मेरिट लागलेलं आहे. किती मेरिट लागलेलं आहे? 61 मेरिट. आणि मराठी माध्यमाचं 115 वाला सुद्धा घरी आहे. तुम्ही भरती प्रक्रियेमध्ये पाहत असाल तर मित्रांनो, सर्वात हे समजून घ्या, हे जे काही आहे हे तुमच्या माध्यमावर, तुमच्या कास्टवर आणि जागा येण्यावर तुमचं मेरिट डिपेंड करत असतं. तरी पण मी तुम्हाला एक सेफ झोन सांगण्याचा प्रयत्न करेन, जे की तुमच्या मनाला पण समाधान वाटेल आणि आगामी काळामध्ये आपल्याला तयारी करायचं की स्टॉप थांबायचं, या भरतीची वाट बघायची की आपल्याला अभ्यासात पुढे कंटिन्युटी ठेवायची, हे तुमचं तुम्हाला ठरवायचे तुमच्या मार्काच्या झोनवर. आता महत्वाचा मुद्दा म्हणजे सर्वात महत्वाचं, सर निकाल कधी लागेल? कोणतीही परीक्षा घेतं, IBPS कोणतीही परीक्षा घेतं, त्याचा निकाल हा ते 45 दिवसाच्या आत लावतात. मग विद्यार्थी मित्रांनो, साधारणपणे 15 जुलै पर्यंत आपला निकाल लागलेला असेल. किती? 15 जुलै ही डेडलाईन पकडून चला. त्याच्या अगोदर पण लागेल किंवा 15 जुलैच्या आसपास लागेल. साधारण 45 दिवस निकालासाठी राखीव ठेवायचे तुम्हाला, लक्षात ठेवा. म्हणजे मी 40 दिवस पकडतोय, पण तुम्ही 45 दिवस पकडून चला. 45 दिवसामध्ये तुमचा निकाल जाहीर होतो. निकाल कसा जाहीर होईल? तुम्हाला तुमचे मार्क समजून येतील, प्रत्येकाचं नाव, रोल नंबर आणि तुमचे मार्क हे डिटेलमध्ये तुम्हाला, अभियोग्यतेत किती मार्क पडले, बुद्धिमत्तेत किती मार्क पडले, टोटल किती मार्क पडले. त्याच्यानंतर तुमच्या जाहिराती यायला चालू होतील, ज्या की 10,000 पदसंख्येच्या जाहिराती आल्या, माध्यमानुसार येतील आणि त्या माध्यमानुसारच तुम्हाला भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेतलं जाईल. आता सेफ झोन जर म्हटलं, मराठी मीडियम DED या विद्यार्थ्यांचा सेफ झोन 115 मार्क. ओपनचाही विद्यार्थी असेल तर तो तिथे लागलेला तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर DED सेकंड पेपर असेल, हा सुद्धा 115 ते 120 दरम्यान तो सुद्धा विद्यार्थी तुम्हाला लागलेला दिसणार आहे. या लोकांना कितीही मार्क पडले तर यांचं सिलेक्शन होणार नाही, कारण त्यांचं फक्त प्लेन DED आहे. DED आता DED असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांचं तिथे सिलेक्शन होणार नाही, त्यांनी TET किंवा CTET परीक्षा क्रॅक केलेली नाही. त्याच्यानंतरचा महत्वाचा मुद्दा म्हणजे जे की विद्यार्थी विचारतात की सर आम्ही ही परीक्षा दिली, TIT एक्झाम दिली, आम्ही आता पुढे आम्ही TUT एक्झाम क्रॅक करू किंवा CTET एक्झाम क्रॅक करू, ती ग्राह्य धरली जाईल का? तर मित्रांनो, TAIT 2025 या वर्षामध्ये 5 जूनच्या अगोदर सर्व पेपर पूर्ण झालेले आहेत. या 5 जून नंतर तुम्ही कुठलीही परीक्षा पास झालात, CTET किंवा TET, ती ग्राह्य धरली जात नाही. कारण काल आणि परवापासून मला सारखं मेसेज येत आहेत की सर मी आता आगामी 2025 मध्ये TET क्रॅक केली तर मला या TAIT एक्झाम मध्ये चान्स मिळेल का? अजिबात नाही. पुढल्या TAIT एक्झाम मध्ये चान्स मिळेल, कारण ज्यांचं एज्युकेशन पूर्ण झालेलं आहे, पात्रता परीक्षा पास झाल्यानंतरच या परीक्षा दिलेल्या आहेत, त्यामुळे तो सुद्धा गैरसमज आपण मनातून काढून टाकायचा आहे. त्यानंतर BED अपियर, साधारणपणे BED अपियरचा जर विचार केला, 130 मार्क पकडून चला, तुमचा सेफ झोन असणार आहे. ओपनचाही विद्यार्थी लागलेला असेल. त्यानंतर फक्त BED आहे आणि 9वी 10वी साठी सिलेक्शन करण्यासाठी त्याला 125 मार्कापर्यंत सेफ झोन असणार आहे, जे की तो फक्त BED 9वी 10वी साठी प्रयत्न करतोय. आता BED प्लस विद्यार्थी मित्रांनो, BED प्लस PG आहे.
आणि तो 11वी 12वी साठी प्रयत्न करतोय, याचं मेरिट हायेस्ट असेल मित्रांनो 140+. लक्षात ठेवा, याच्यापेक्षा जास्त मार्क असतील त्या विद्यार्थ्यांचं हे 140+ मार्काला मेरिट जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतरचा जो काही विषय आहे सेकंड पेपर बीएड पास असणारे यांचं मेरिट मित्रांनो 120 ते 125 दरम्यान असेल. कारण तुम्ही जर आता बघितलं 1588 जागांमध्ये सुद्धा या दर्जावरच मेरिट लागलेलं आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण कोणत्या वर्गासाठी पात्र राहता आणि आपला सेफ झोन काय आहे हे आपण ठरवायचं आहे. आता याच्या पलीकडे पेपर सोपा म्हणू द्या अवघड म्हणू द्या, हे अवरेज राहणार आणि कधीही लक्षात ठेवा हेच कट ऑफ तुम्हाला परीक्षेमध्ये दिसून येणार. आता त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा जर एखादा विद्यार्थी एखाद्या जागेसाठी जाण्यास इच्छुक नसेल तर त्या विद्यार्थ्याचं मेरिट खाली येत असतं. म्हणजे जे की डोंगराळ भाग असेल, जे की लांबचा भाग असेल, त्या भागामध्ये जाऊ इच्छित नाहीत विद्यार्थी, ते मेरिट खाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तुम्ही तो पण गैरसमज करून घेऊ नका की आपल्याला अगदीच कमी मार्क आहेत किंवा आपल्याला अगदीच जास्त आहेत म्हणून आपलं सिलेक्शन होईल. जवळपास आपला सेफ स्कोर अशा पद्धतीने असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे मी परीक्षा होण्यापूर्वी सुद्धा हा स्कोर सांगितला होता की बाबा एवढ्यापर्यंत तुम्हाला मार्क मिळवायचे आपल्या एज्युकेशन नुसार, कास्ट नुसार व आपल्याला येणाऱ्या जागेनुसार. विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 10,000 जागा आल्या तर अशा पद्धतीने तुमचा स्कोर राहण्याची शक्यता आहे. तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये बसता, तुमचा सेफ झोन काय असेल हे तुम्ही पाहून घेऊ शकता. त्याच्या पलीकडे जाऊन विद्यार्थी मित्रांनो, आता राहिला विषय भरती प्रक्रिया कशी राबवली जाते. आता भरती प्रक्रिया राबवत असताना बरेच नवीन विद्यार्थी असतात, त्यांना प्रत्यक्ष भरती प्रक्रिया माहीत नसते. आता लक्षात घ्या, जागा म्हणजे जाहिरात येणार, जाहिरात आल्यानंतर तुम्हाला स्वप्रमाणपत्र करण्यास सांगितलं जातं. स्वप्रमाणपत्र म्हणजे आपली सर्व माहिती पोर्टलवर, ज्या की TIIT 2025 या रखान्यामध्ये स्वप्रमाणपत्र आपलं 10वी पासून ते मीडियम पासून ते आपण जिथपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे, सगळे टेक्निकल शिक्षण असू द्या किंवा शैक्षणिक शिक्षण असू द्या, हे सर्व माहिती, व्यावसायिक शिक्षण असू द्या, सर्व माहिती आपण पोर्टलवर भरतो. स्वप्रमाणपत्र झाल्यानंतर आपल्याला प्राधान्यक्रम येतात, जे की आपल्याला शाळा निवडण्यासाठी प्राधान्यक्रम दिला जातो. प्राधान्यक्रम दिल्यानंतर एक 20 ते 25 किंवा 40 ते 45 दिवसामध्ये आपला निकाल जाहीर होतो आणि निकालामध्ये आपल्याला निवडायला शाळा आलेली असते. आपण निवडलेली शाळा, निकाल आल्यानंतर तुमचे कागदपत्रे होतात, जे की कागदपत्रामध्ये सुद्धा त्रुटी असेल तर तुम्हाला त्याही सिच्युएशनला तुमचं सिलेक्शन होऊन सुद्धा बाहेर काढलं जातं. त्यामुळे जाहिरातीतील त्यानंतर तुम्हाला स्वप्रमाणपत्र भरावं लागेल. स्वप्रमाणपत्र भरल्यावर प्राधान्यक्रम द्यावे लागेल. प्राधान्यक्रम दिल्यानंतर निकाल लागेल. निकाल लागल्यानंतर कागदपत्र होतील. कागदपत्र झाल्यानंतर तुमचं काउन्सिलिंग होईल. काउन्सिलिंग झाल्यानंतर तुमचं नियुक्ती येईल आणि नियुक्ती झाल्यानंतर तुम्ही सिलेक्ट व्हाल. सिलेक्ट झाल्यानंतर तुमचा अकाउंट नंबर द्यावा लागेल. अकाउंट नंबर दिल्यानंतर तुमचा पहिल्या महिन्याचा पगार तुमच्या अकाउंटवर 1 महिना सेवा झाल्यानंतर जमा होणार आहे. अशी लेंदी, थोडीशी लांबणीची आणि या सर्व गोष्टीतून गेल्यानंतरच आपलं शेवटी आपला निकाल जाहीर होईल आणि निकालातून आपण सिलेक्ट झालेले असो. याच्यामध्ये कसलीही त्रुटी किंवा कुठलाही खोटारडेपणा असेल तर आपल्यावर फौजदारी गुन्हा सुद्धा ते दाखल करू शकतात. त्यामुळे कुठल्याही गोष्टीमध्ये निष्काळजीपणा करत कुठलीही माहिती अचूकच भरायची. चुकीची माहिती भरला तर तुम्हाला तिथे दंडास पात्र व्हावं लागतं आणि पवित्र पोर्टल तुम्हाला बॅन करण्याची सुद्धा शक्यता असते. जे की मागच्या आता भरतीमध्ये 5 सोलापूरचे विद्यार्थी कायमचे 3 ते 7 वर्षापर्यंत बॅन करण्यात आलेले आहेत. अशा पद्धतीने फ्रॉड मध्ये कुठेही सापडू नका. फ्रॉड लिस्ट मधल्या विद्यार्थ्यांना सुद्धा संधी दिली जात नाही. लक्षात ठेवा, अशा पद्धतीने तुमचा कट ऑफ, निकाल, प्राधान्यक्रम, कागदपत्र जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण सिलेक्ट झालेले नाही. आता या ज्या की संभाव्य निकालामध्ये आपण बऱ्याच विद्यार्थ्यांचं किंवा मार्कामध्ये भीती वाटते. विद्यार्थी मित्रांनो, कळकळीची विनंती आहे, आता अभ्यासाला सुरुवात ठेवलात तर कंटिन्यू अभ्यासाला चालू ठेवा. तुम्हाला 2025च्या TET CTET परीक्षा क्रॅक करायचंय आणि गॅरंटेड सांगतो मित्रांनो, तुमची CTET परीक्षा किंवा TET परीक्षा क्रॅक असेल तर 2026 मध्ये तुम्हाला TAIT एक्झामला सुद्धा सामोरे जायचं आहे.
कारण कोर्टाचा नियम आहे की बाबा टीईटी एक्झाम प्रत्येक वर्षी घ्या आणि कमी जास्त जागा काढा पण टीआयटी सुद्धा एक्झाम घ्या. त्यामुळे आता अभ्यासाला सुरुवात केला तर कंटिन्युटी ठेवा आणि आगामी काळामध्ये तयारी करा. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपण नवीन बॅच चालू करत आहोत जेणेकरून विद्यार्थ्यांना आतापासूनच अभ्यासाची सवय लागावी आणि विद्यार्थ्याला 100% यश मिळावं आणि टीआयटी टीईटी या एकत्रित बॅचला तुम्ही प्रवेश मिळवू शकता, जेणेकरून तुमचा विद्यार्थी मित्रांनो थोडा म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे कंटिन्युटी ठेवून आपण वर्षभरामध्ये परफेक्ट करून घेणार आहोत. मित्रांनो, गैरसमज निर्माण केले जातात जे की पुढल्या वर्षी एक्झामच होणार नाही, पुढल्या वर्षी एक्झाम नाही, 3 वर्षांची एक्झाम होईल, असं काही एक नाहीये. त्यांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पवित्र पोर्टलला किंवा महाराष्ट्र परीक्षा परिषदेला या जाहिराती काढाव्याच लागतील आणि त्यांचा नियम पाळावाच लागेल. न्यायालयाच्या पुढे कोणीही नाही मित्रांनो. त्यामुळे अभ्यासामध्ये राहा. अभ्यास केला तरच तुमच्या नावापुढे TR हा शब्द लागणार आहे. अदरवाईज विद्यार्थी मित्रांनो, माझ्याकडे जे आता सध्या जे ऍडमिशन होत आहेत टीईटीचे किंवा टीआयटीचे, सर्व अपीय विद्यार्थी सुद्धा तयारीला लागलेले आहेत. आपलं शिक्षण पूर्ण होऊन सुद्धा आपण या परीक्षेकडे का दुर्लक्ष करताय? याचं गांभीर्य आपल्याला आहे का? आपल्याला खऱ्या अर्थाने शिक्षक व्हायचंय की प्रायव्हेट सेक्टरमध्ये किंवा एखाद्या संस्थेमध्येच रखडत राहायचंय, हे आपलं आपण ठरवायचं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काय वाटलं? मेरिट जास्त वाटलं की कमी वाटलं? आणि तुम्हाला मार्क कसे येतील, कॉन्फिडन्स कसा आहे, नक्कीच मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या ग्रो अकॅडमी शिक्षक भरतीसाठी तयारी करणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटी जाता जाता आपले क्लास हे लाईव्ह असतील, त्यानंतर तुम्हाला रेकॉर्ड सुद्धा मिळेल आणि विद्यार्थी मित्रांनो, जाता जाता त्यानंतर नोट्स सुद्धा दिल्या जातात आणि ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास करायचे तेच विद्यार्थी जॉईन करा. अदरवाईज तुम्ही आमच्याकडे फक्त तुमची प्रेझेंटी दाखवण्यासाठी येऊ नका, तर तुम्हाला थोडा अभ्यास सुद्धा करायचे. दिवसभरातला जास्त वेळ देऊ नका मित्रांनो, 2 ते 3 तास देण्याचा प्रयत्न करा. तुम्ही आगामी काळामध्ये होणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये, टीईटी भरतीमध्ये, सीटीटी भरतीमध्ये तुमचं पात्रता परीक्षा पास व्हाल व टीआयटी एक्झाम मध्ये सुद्धा तुमचं जे की चांगला गुण येऊन तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही निकालाच्या, नियुक्ती पत्राच्या व जे की आपण नियुक्त झालेल्या ठिकाणी आपण आपला दर्जा नोंदवू शकता आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये शिक्षक भरतीमध्ये तुम्ही तुमचं यश मिळवू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला खरंच मोटिवेट मिळाला असेल तर एक कमेंट केल्याशिवाय जाऊ नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो. अशीच नवनवीन माहिती तुम्हाला मिळत राहणार आहे. धन्यवाद.